मंडळी तुम्ही बघू शकता या पाण्याची जी क्वालिटी आहे, पाणी पिण्यासाठी म्हणून वापरलं जातं. हे अतिशय विलोभनीय असं दृश्य तुम्हाला दाखवताना मला अतिशय आनंद होत आहे. आणि बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार सगळ्यांना. खरं तर अंबोरा इथे आल्यानंतर मंदिराचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आता आपण चाललेलो आहे बोटिंगसाठी. आणि बोटिंगला जाता जाता एक खूप छान सुंदर अशी गोष्ट मला दिसली. ती गोष्ट अशी आहे की वीणाताई बडगे गौरक्षण सेवा संस्थान गारडा तालुका बुद्रुक. आणि ही संस्था काय करते हे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत बोटिंगसाठी. इथे बघू शकता गोसेवा ही ईश्वर सेवा 720 अबोल गोवंशांची सेवा करणारी संस्था असून आपण प्रत्येक देशात भेट देऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. गोसेवा हातभार लावावे. आणि फोनपे क्रमांक असा आहे, शक्य असल्यास आपण या देवकार्यासाठी मदत करावी आणि या पुण्यकर्मामध्ये आपला सहभाग नोंदवावा. सगळ्यात पहिला थॉट माझ्याकडून जी दक्षिणा असेल, जे दान असेल ते पुण्यकर्म मी नक्कीच करेन. तुम्हाला वाटत असेल तरी देखील करा. या थॉटसोबत आपण आता पुढे जातो आहे बोटिंगसाठी. आता बोटिंगचा एक्सपिरियन्स काय आहे, कसं आहे ते आता आपण बघणार आहोत. घ्याल ना? पैसे नाही घेणार. हां चालेल. ही दोन आहे, ही दोन, एक एवढाच आहे, अजून 3. कशी राहील? 4 लहान मुलं आणि 8 ना, नाही 7 मोठे. 7 मोठे 4 लहान. 7 मोठे. देवांश कुठे? ओके. कसं आहे बोटिंगचं? अहो आपल्या सगळ्या पब्लिकला कळलं पाहिजे ना बोटिंगचं इथे काय चार्ज असतो. हां 100 रुपये एकाला. संगम दाखवून आणताय? ओके, लक्षात घ्या. ओके, म्हणजे 1 किलोमीटर समोर आणि त्याच्यानंतर राऊंड मारून येणार. 100 रुपये पर हेड. अंबोरा या ठिकाणी आपण आलेलो आहे. लहान मुलांचे 50 रुपये. ओके, धन्यवाद धन्यवाद. चला चला चलो. हां हां दादा, बोट कुठली सांगा, आम्ही चूज करू का? ओके, ते बोट आपण चॉईस करू शकतोय. आणि येताना सांभाळून या. इथे थोडासा उतार आहे, सांभाळून या. उतारावर सांभाळून या. हां चलो 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 चलो. हां ओके. लाईफ जॅकेट किती इम्पॉर्टंट असतं ते आता आपण मध्ये एलिफंटाच्या ठिकाणी जो एक चुकीची गोष्ट घडली ती बघितलेली आहे. त्याच्यामुळे लाईफ जॅकेट खूप महत्त्वाचं आहे, जे आता इथे आपण लाईफ जॅकेट यूज करणार आहोत. आणि समोर वैतरणा गंगा नदीचा परिसर आणि या ठिकाणी असा हा धक्का केलेला आहे, भाऊचा धक्का. ओके. आणि या आपल्या बोटी आहेत. ही बोट आहे आणि ही पण एक बोट आहे आणि या बाजूला लागलेल्या बोटी आहेत. नदीचा परिसर एकदम स्वच्छ आहे, प्लास्टिक मुक्त आहे. आणि जे काही प्लास्टिक कोणी टाकलेलं असेल ते तुमच्या आमच्यासारखेच जे पर्यटक येतात त्यांनीच टाकलेलं असेल, तर कृपा करून अशा स्वरूपामध्ये कोणी इथे आल्यानंतर घाण करू नये. आणि आपलं जो महाराष्ट्र आहे, आपली नदी आहे, आपला परिसर आहे, स्वच्छ ठेवा. काय दादा बरोबर? हां लाजतोय कशा पायी? हां ओके ठीक आहे. आता सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतात दादा. तिकीट खूप महत्त्वाचं आहे. काय कारण एकदम रिस्क असते आणि रिस्क फॅक्टरमध्ये आपल्याला जायचं नाही. ओके, तर आता आपण सेफ्टी किट घातलेलं आहे, पुट ऑन केलं आहे आणि आता चला जाते. ओके, ईश्वरी पण घालते सेफ्टी जॅकेट. ऑल वी कॅन गो. आता हां ओके ओके. आता आजी बोटमध्ये जाताना त्याचबरोबर सगळी बच्चे कंपनी बसलेली आहे. आणि दादा एक किती सीटर बोट आहे माहिती आहे का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 ते 11 लोक बसू शकतात. हां 10, आम्ही 10च आहे. 11. ओके, ओव्हरलोड नाही ना? ओके ओके. लाजतोय का हो? बरं बरं, लाजायचं नाही दादा. चलो हां येऊ का?
चला चला चला, यांना येऊ दे आणि मग मी सगळ्यात लास्टला येतो. तो भाई बोट चालू हो गया अपना, बोट चालू हो गया दादा. गणपती बाप्पा मोरया. हां तुला बसायचं आहे, पण काय सगळं सेम दिसेल रे, त्यानं काय प्रॉब्लेम नाही तसा. तो भाई कैसा लग रहा है तुमको? बहुत अच्छा लग रहा है क्या? मतलब अच्छा या बहुत अच्छा या उससे भी बहुत अच्छा? बहुत ही अच्छा लग रहा है. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. याच्यापेक्षा मंडळी चांगला अनुभव आपल्या आयुष्यात कुठलाच नाही चांगला अनुभव असू शकत. 100% गॅरंटी देतो. हे बघा, ये भाई चला आता आपण संगमावर जातोय. सगळ्यात पहिलं म्हणजे संगमावर ज्या ठिकाणी 5 नद्या एकाच ठिकाणी येतात असा संगम. वरती बघू शकता सुंदर असे ढग आणि या चैतन्येश्वराच्या मंदिराच्या बाजूला आपण फेरी मारलेली आहे. अथंग अशी पसरलेली ही वैतरणा नदी. हां हां ही ओके, ही उमरटकडून आलेली आम नदी आहे. हां कडा नदी आलेली आहे. कुठली वैनगंगा? आता ही इकडे प्रवाहित झाली का? या बाजूला पुढे गेली, या बाजूला प्रवाहित होऊन पुढे गेली. आम नदी, कणा नदी आणि वैनगंगा नदी. अजून 3 नद्या कुठल्या? हां हां नावं काय काय? हां टावर पाशी 2 नद्या आलेल्या आहेत. समोर टावर आपल्याला दिसत असेल किंवा नाही माहिती नाही. हां कणा, वैनगंगा, आम, मुर्जा आणि कोलार. वर चालून इथं आणखी बहुत मोठा प्रोजेक्ट आहे बोटिंगचा. मंडळी तुम्ही बघू शकता या पाण्याची जी क्वालिटी आहे, पाणी पिण्यासाठी म्हणून वापरलं जातं. तर हे तुम्ही बघू शकता या पाण्याची क्वालिटी काय आहे आणि हे पाणी किती सुंदर आहे. सुंदर म्हणण्यापेक्षा किती स्वच्छ आहे. आजकाल शहरांमध्ये ज्या नद्यांची जी गटारं झालेत ना, त्यांनी याच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. हे बघा पाण्यामध्ये तेवढं म्हणाल तर जलपर्णी पण नाही आणि त्याच्यामुळे हे अतिशय विलोभनीय असं दृश्य तुम्हाला दाखवताना मला अतिशय आनंद होत आहे. आणि आपल्या समोर आहे अंबोरा ब्रिज. त्या ठिकाणी व्ह्यूइंग गॅलरीला आपल्याला जायचं आहे. व्ह्यूइंग गॅलरीसाठी मला आता माहित नाही कसा फोटो येते, पण बघा ना. या ठिकाणी समोर अंबोरा ब्रिजमध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्याला जायचं आहे. आणि या बाजूला आहे नदी आणि स्पीड वाढलेला आहे. बोटचा स्पीड वाढलेला आहे बघू शकताय. आणि या सगळ्यांना मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी पण बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी. कोण सांभाळा? पान कावळा.
चलो बोट बोट पार्क होते बोट पार्क पार्किंग 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 आलो आलो चलो राईड तर झालेली आहे वॉटर राईड आणि आता सगळेजण खाली उतरतोय काका 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 मला घ्या ना काका मला घ्या ना काका घ्या काका सो भाई लोग कैसा था हाँ एक नंबर थँक्यू थँक्यू काय तिकीट पडलंय